श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 2026 मध्ये मीन राशीवर शनीचा प्रभाव कसा आहे ते पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. शनी हा विश्वातील सर्वात रहस्यमय आणि प्रसिद्ध ग्रह मानला जातो. निळ्या रंगाचा शनिदेव हा सूर्य आणि छाया यांचा पुत्र आहे. गुरुनंतर शनी हा विश्वातील सर्वात मोठा ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात त्याला न्यायाचा देव म्हटले जाते. तो एखाद्या व्यक्तीला त्यांच्या कृत्यासाठी शिक्षा करतो. जर एखाद्या व्यक्तीने अनुकूल दशा आणि किंवा अंतर्दशा दरम्यान गैरवर्तन, अनाचार, पाप किंवा कोणतेही चुकीचे काम केले असेल तर त्या व्यक्तीला शनीच्या महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतरदशा, साडेसाती आणि दह्या दरम्यान यांचे परिणाम भोगावे लागतात. शनीची साडेसाती आणि ढया. जेव्हा शनी कोणत्याही व्यक्तीच्या राशीतून 12व्या घरात किंवा त्याच्या स्वतःच्या राशीतून दुसऱ्या स्थानावर भ्रमण करतो तेव्हा त्याला शनीची साडेसाती म्हणतात. नावावरून स्पष्ट होते की ती 7.5 वर्षे टिकते, ज्यामध्ये व्यक्तीला भयंकर वेदना सहन करावे लागतात. जेव्हा शनीचे भ्रमण तुम्हाला राशीतून 4थ्या किंवा 8व्या घरात असते तेव्हा त्याला शनीची ढया म्हणतात. साडेसातीचा प्रभाव 7.5 वर्षे टिकतो. ढयाचा प्रभाव 2.5 वर्षे टिकतो. शनी प्रत्येक राशीत 2.5 वर्षे राहतो, म्हणून तो तिन्ही राशीमध्ये 7 वर्षे राहील. जर शनी 12व्या घरात असेल तर त्याचा प्रभाव 2.5 वर्षासाठी दृष्टी असे म्हणतात. जर तो स्वतःच्या राशीत असेल तर त्याचा प्रभाव भोग असे म्हणतात. जर शनी जातकाच्या राशीतून दुसऱ्या घरात असेल तर त्याचा प्रभाव कट असे म्हणतात. शनीची दृष्टी मानसिक ताण आणि अनेक निरर्थक प्रवासांना कारणीभूत ठरते. एकंदरीत दिशाहीनतेची स्थिती असते. भोग असलेल्या शनी व्यक्तीला उपजीविकेसाठी संघर्ष करायला लावतो. लाट असलेला शनी पोटाचे विकार, पाय आणि पैशाच्या समस्या निर्माण करतो. यामुळे समस्यांना तोंड द्यावे लागते आणि कमरेखालील आजारही होतात. 2026 मध्ये मीन राशीवर शनीचा प्रभाव. यावर्षी शनीची साडेसातीची स्थिती वर्षभर मीन राशीवर परिणाम करेल. त्यामुळे शनीच्या पोटावरील स्थिती पोटाचे विकार आणि पोटाच्या संबंधित आजारांना कारणीभूत ठरू शकते. दुसरीकडे उपजीविका, व्यवसाय आणि नोकरीशी संबंधित समस्या उद्भवतील. पैसा येण्यापूर्वीच निघून जाण्यास तयार असेल. यावर्षी व्यवसाय आणि व्यापार मंदावेल. तुम्ही तुमचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न कराल आणि कल्पना घेऊन याल, परंतु तुमच्या सर्व प्रयत्नांनंतरही गोष्टी पुन्हा रुळावर येण्यास अपयशी ठरतील. गुप्त शत्रू आणि षडयंत्र कामावर सक्रिय असतील. सहकारी एखाद्या व्यक्तीसोबत गुप्त योजना आखण्यासाठी किंवा तुमच्या विरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न करू शकतात. अनोळखी लोकांशी व्यवहार करणे टाळा. जर तुम्ही नोकरी करत असाल तर अत्यंत गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे तुमचे काम करा. 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान शनीच्या प्रतिगामी स्थितीमुळे एखादी अप्रिय किंवा अशुभ घटना घडू शकते. तुमचे बोलणे आणि राग नियंत्रित करा, अन्यथा तुम्ही खेळ बिघडू शकता. पती पत्नीमध्ये अधूनमधून मतभेद आणि किरकोळ वाद होऊ शकतात. इमारत बांधकामाच्या कोणत्याही चालू योजनांना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अडथळे येतील. शनीच्या हालचालीमुळे घरातील शांती आणि आनंद भंग होईल. तसेच तुम्ही या प्रतिकूल परिस्थितीला मोठ्या संयमाने किंवा विवेकाने तोंड द्याल. आर्थिक बाबीत तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. प्रेम प्रकरणामध्ये सावधगिरी बाळगा. तसेच विद्यार्थी त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतील. जवळच्या व्यक्तीसोबत दुर्दैवी घटना किंवा अपघात घडू शकतो. शनीचे अनुकूल परिणाम प्राप्त करण्यासाठी शनीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा. शनीच्या साडेसातीचा अशुभ प्रभावांना कमी करण्यासाठी शास्त्रामध्ये दान, पूजा, उपवास, मंत्र, रत्ने धारण करणे इत्यादी उपायांचे वर्णन केले आहे. शनीचा त्रास कमी करण्यासाठी विविध उपाय आहेत. शनीचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी 7 प्रकारचे धान्य आणि कडधान्य मिसळून पक्ष्यांना खायला घालावे. जवळ जांभळ्या रंगाचा सुगंधित रुमाल ठेवावा. शनी मंदिरात शनीच्या मूर्तीला तिळाचे तेल अर्पण करावे. शनी देवासमोर उभे राहून त्यांचे दर्शन घेऊ नका, तर काठावर उभे राहून दर्शन घ्या, जेणेकरून शनीची नजर तुमच्यावर पडणार नाही. शनी हा न्यायाचा देवता आहे, म्हणून त्याच्यापुढे हात जोडू नयेत. न्यायाधीशासमोर उभे राहिल्याप्रमाणे दोन्ही हात पाठीमागे ठेवून डोके टेकवावे. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.